लोक म्हणत होते की पवारांच्या हातामधून पक्ष गेला. लोक हे सुद्धा म्हणत होते की पवारांच्या हातातून आमदार सुद्धा गेले आणि पक्ष ताब्यात घेण्याची घाई उलटी पडली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा या तिघांनी पक्ष पवारांकडे जाऊ नये किंवा पवारांचा पुन्हा पक्षामध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून जे प्रयत्न केले ते अगदी फेल झालेत. आणि त्यामुळेच आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामधून थेट न सांगता पण स्पष्ट असा मेसेज दिलाय की आता पक्षात सगळं नियंत्रण त्यांच्याकडे आहे. अजित पवार गटातील आमदार फुटत आहेत आणि नेतृत्वावरती विश्वास कमी होते. नरहरी झिरवाळ, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आणि इतर अनेक जण वादात अडकलेत आणि या सगळ्या गोष्टी दाखवत आहेत की परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच नियंत्रण आणण्यासाठी विलिनीकरण हा पर्याय पुढे येतोय. आणि त्यामुळेच आता प्रश्न एकच आहे, 2 महिन्यांनी पुन्हा पवारांनी खेळ फिरवला का? सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या बाजूने जाणार का? आणि पटेल तटकरे आता फक्त बघ्याच्या भूमिकेत राहणार का?